नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून खूप मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तर या रेसिपीसाठी तुम्हाला बटाटा शिजवायची सुद्धा गरज नाही आहे। कच्चा बटाटा सोलून घेतला आहे, आता किसून घ्यायचा आहे। तिथे मी पाणी घेतलं आहे, पाण्यामध्येच आपण किसून घेऊया। तर इथे सगळा बटाटा मी किसून घेतला आहे। यानंतर 2 ते 3 वेळा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, यामुळे यातलं स्टार्च निघून जाईल। 2 ते 3 वेळा बटाटा धुतल्यानंतर यातलं पाणी मी काढून टाकलं आहे। आता याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊया। असं पसरवून 5 मिनिटं ठेवूया चाळणीमध्ये, म्हणजे यातलं पाणी निघून जाईल आणि बटाटा कोरडा होईल। 5 मिनिटांनंतर बटाटा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आलं लसूण किसून घालायचं आहे। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। याबरोबरच अर्धा चमचा जिरं घातलं आहे। इथे तुम्ही आलं लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण करून घातलं तरी चालेल। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। पाव चमचा हळद घातली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। रेसिपीला कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे रवा घालते। रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। इथे तर 1 वाटी मी बेसन घेतलं आहे। लागेल तसं बेसन आपल्याला यामध्ये घालायचं। सुरुवातीला अर्धी वाटी मी बेसन घातलं आहे। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। बटाट्यामध्ये पाणी आहे, त्याबरोबरच कांदासुद्धा घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं। तर त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणखी यामध्ये बेसन लागेल, तर इथे मी सगळं 1 वाटी बेसन यामध्ये घातलं आहे। बेसन इथे आपल्याला बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे। घरच्या नेहमीच्या साहित्यामध्ये होणारी खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। अगदी झटपट ही रेसिपी तयार होते। तर इथे पहा, असं आहे हे मिश्रण। आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अशी छोट्या आकाराची धिरडी घालायची आहे। तुम्ही एकच मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकता। तवा जर मोठा असेल किंवा डोसा तवा असेल तर तुम्ही एका वेळेस 4 ते 5 सुद्धा धिरडी बनवू शकता। अगदी झटपट तयार होतील। पातळ अशी पसरवून घ्यायची आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात। यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता, शिमला मिरची घालू शकता। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया। आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून झालंय आणि रवा घातलाय, त्यामुळे छान क्रिस्पी झालंय। रंगसुद्धा खूप मस्त आलाय। काढून घेऊया। तर इथे हा नाश्ता मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे। तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा अशीच सुद्धा ही धिरडी खूप मस्त लागतात। तर आजचा हा झटपट नेहमीच्या साहित्यातून बनणारा मस्त असा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।